जी.आर दबावात निघत नाही आणि रद्दही होत नाही. लढून मिळवलेलं आरक्षण जाऊ देणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलं. ओबीसी नेत्यांनीच ओबीसींचं वाटोळं केलं. धनगर आदिवासींनी एकत्र बसून चर्चा करावी. माझ्या जातीला हिणवलेलं मी सहन करणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलं. राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील जरांगेंनी केला. आधी हक्कासाठी लढलो, आता प्रमाणपत्रासाठी लढू असं जरांगे यांनी म्हटलं. असं दबावात कोणाचा जी.आर निघत नसतो आणि दबावात कोणाचा रद्द पण होत नसतो. त्याला कायदेशीर आधार घेतला आहे का, कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का, कुठलाही शासन निर्णय करताना हे सरकारला बघावं लागत असतं. एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नसतात. सरकार हा शब्द आहे, परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून, कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. त्याच्यामुळे कुठला दबावात आमचा असो किंवा कोणाचा असो जी.आर निघत नाही आणि कोणाच्या दबावामुळं तो जी.आर रद्द पण होत नसतो. हे मात्र काँग्रेसच्या मोर्चाने 10 तारखेचं समजून घ्यावं. 16% आरक्षण हे मराठ्याचं आहे, हे मराठ्याच्या नावावरती आहे, हे माहीत असताना सुद्धा दिलं. याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळं जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलं. कारण आमचं आरक्षण आम्हाला 16% माघारी मिळणार आहे. ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला. तर लढून मिळवलेलं आरक्षण जाऊ देणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटले. सोबतच ओबीसीच्याच नेत्यांनी ओबीसींचं वाटोळ केलं असा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केला. जी.आर दबावात निघत नाही आणि रद्दही होत नाही असं ते म्हणतात. राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. आधी हक्कासाठी लढलो, आता प्रमाणपत्रासाठी लढू असं जरांगे पाटील म्हणतात. राज्यामध्ये सध्या जरांगे पाटील आणि ओबीसींचे नेते यांच्यामध्ये एक प्रकारे सुप्त वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान ओबीसी नेत्यांनीच ओबीसींचं वाटोळं केलं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. धनगर आदिवासींनी एकत्र बसून चर्चा करावी. माझ्या जातीला हिणवलेलं मी सहन करणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात. दरम्यान भुजबळांनी जरांगे मराठ्यांचा नेता नाही अशी प्रतिक्रिया दिली. भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, जरांगे मराठ्यांचा नेता नाही असं छगन भुजबळ म्हणतात. तो काही मराठ्यांचा लीडर नाही. मराठ्यांचे खूप लीडर आहेत, मोठे मोठे सगळेच म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लीडर होऊन गेले. हा लीडर कुठला आहे, हा कसला नेता? ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत, ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येणार, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे. तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही, त्याचा काही अभ्यासही नाही.